नमस्कार. आज मी तुम्हाला एस-आय-पी प्लस लमसमचं कॉम्बिनेशन करून आपले किती अमाउंट होऊ शकते. समजा तुम्ही 15,000ची एस-आय-पी केला आणि प्रत्येक वर्षी 1,00,000 लमसम इन्व्हेस्टमेंट करत राहिला. एस-आय-पी प्लस लमसम 15,000 एस-आय-पी प्लस 1,00,000 लमसम. असं जर तुम्ही 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट करत केला तर तुमचे बनतात ₹1.5 कोटी. सो तुम्ही ठरवा. स्मॉल अमाऊंटपासून पण चालू करू शकता. तुमच्या गोलनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. 500ची एस-आय-पी करू शकता. परत मधून लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. 500 किंवा ₹1,000 जरी एस-आय-पी केली, डिपेंड करते की तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे. पण इन्व्हेस्टमेंट करायला लवकरात लवकर स्टार्ट करा. आणि ज्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी एस-आय-पी स्टेपअप करण्याचा प्रयत्न करा, टॉपअप करण्याचा प्रयत्न करा. आणि ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल त्यांनी रिडम करू नका, पैसे काढू नका. कारण कंपाऊंडिंग मग लवकर भेटत नाही आणि परत झिरोपासून स्टार्ट करावं लागतं. आणि जो आधी तुमच्या इन्व्हेस्ट करत असतो त्याला रिटर्न जास्त बनतात आणि तुम्हाला रिटर्न्स कमी मिळतात. मग तुम्ही भांडत बसता, मग माझ्याकडे येता, मग माझं ऐकत नाही. मग मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. किती समजून सांगायचं. आता तुम्ही माझं जर ऐकत नसशीला तर मी कसं तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने करून देईल. मी तुमचे फंड्स प्रॉपर तुमच्या गोलनुसार इन्व्हेस्टमेंट करून दिलेले असते. तुमचे पोर्टफोलिओ गोलनुसार बनवून दिलेले असतात. त्यामुळे मी सांगत असतो ते माझं ऐकत जावा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्युच्युअल फंडमध्ये